राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानं भाजपनंच राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं दिसत असल्याचा टोला सचिन सावंत यांनी लगावलाय। अयोध्येला गेले असते तर मनसैनिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केस टाकले असते, त्यांना जेलमध्ये सडवलं असतं, तर तिथे तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही, तिथे योगी आदित्यनाथांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। म्हणजे राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मनसैनिकांना जेलमध्ये सडवलं असतं हे यातनं दिसून येतं। दुसरीकडे तिथे जे आंदोलन करणारा भारतीय जनता पक्षाचाच खासदार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातनं जर रसद कोणी पुरवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाचाच असू शकतो, इतका गंभीर आरोप आज राज ठाकरे यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी जे सांगितलं होतं ते निश्चितपणे सत्य आहे, हे राज ठाकरे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे। राज ठाकरे यांच्या मनसेची कुचंबणा करण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलेलं नाही, तर भारतीय जनता पक्षानंच केलेलं आहे। ज्या वेळेला कळलं की हिंदुत्वच्या वोट बँकेमध्ये एक वाटेकरी नवीन तयार होतो, त्यावेळेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगाबाद सभेच्या आधी काढता पाय घेतला। राज ठाकरे आणि अकबरुद्दीन ओवैसी हे धर्मांध, संविधान विरोधी असल्याची टीका आरपीआयच्या सचिन खरात यांनी केलेली आहे। माननीय राज ठाकरे भाषणामध्ये म्हणतात, मी जातपात मानत नाही, परंतु मी धर्माभिमानी आहे। माननीय राज ठाकरेजी आज तागायत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे महापरिनिर्वाण झालं ती चैत्यभूमी राज ठाकरे यांच्या घराजवळच आहे, परंतु आज तागायत ते कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला गेले नाही। राज ठाकरेजी आणि अकबरुद्दीन ओवैसी हे एकाच विचाराचे धर्मांध आणि संविधान विरोधी आहेत।